सगळे पत्रकारांचे स्वागत. आज प्रेस ही आपल्या त्याचे दोन उद्देश असतात. म्हणजे तुमकां सगळे नमूद करता. सगळ्यात पहिली भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाचे संदर्भात माहिती दिता. फाल्यां 25 डिसेंबर हो भारतीय जनता पार्टीच्या सगळे कार्यकालां भितर एक आमचो एक संस्मरणीय दिवस. आमच्या खातीर तो एक इतलो बरो दीस, कारण त्या दिसा माननीय अटल बिहारी वाजपेयी हांचो जन्म जाल्लो. भारतरत्न, पद्मभूषण असे माननीय अटल बिहारी वाजपेयी हांचें नांव कोणाक खबर ना असो एकटोय मनीस आसचो ना. आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते मानेस्त तशेंच एक येदे व्हडले लिडर जाणी संघर्शांतल्यान भारतीय जनता पार्टी हांगा पर्यंत हाडपा खातीर तांचो वांटो आसा तो कोणूच नाकारूंक शकना. पंतप्रधान जाले उपरांत तांची कारकीर्द भारतीय जनता पार्टीक इतले वयर करपा खातीर तांचो सहयोग आनी तांचे कश्ट आनी त्याच बरोबर एक ऐतिहासीक अशें दायज तांच्यांनी लिगसी आमकां फाटल्यान दवरल्या तो याद करपाचो दीस. आनी म्हणून फाल्यांचो दीस जो आसा तो ह्या सरकारान, केंद्रीय सरकार माननीय नरेंद्र मोदीजी हांच्यांनी डिक्लेअर करतना हो दिवस सुशासन डे, गुड गव्हर्नन्स डे म्हणून डिक्लेअर केल्लो आसा. त्या निमतान संपूर्ण भारतभर कार्यक्रम जातले आनी त्या कार्यक्रमाचे एक भाग म्हणून गोंयांनी बीन ह्या फुडले 8 दिवस वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम जातले. तातूंत भितर सगळ्यांत पयली म्हटल्यार अटलजीच्या नांवान नवीन खंय तरी पार्क आसत, खंय तरी ग्राउंड आसत, खंय तरी रस्तो आसत, खंय तरी पूल आसत, अशें जे नांवां आसात ती नांवां दिली गेली वतली नवीन ज्या जाग्याचेर तांचे यादस्तीक तांचे हे जे कर्म आनी तांचे इतिहास आसा तो सगळ्यां कडेन पळोवपाक तें नांव लोकां कडेन पावपा खातीर. त्याच बरोबर ज्या जाग्यांचेर अटलजीच्या नांवान ऑलरेडी एक्झिस्टिंग कितें स्ट्रक्चर्स आसात आनी बरे व्हडले मॉन्युमेंट्स आसतले कितें आसा तांचे त्या जाग्याचेर आमचो उत्सव जातलो, दिपोत्सव जातलो. आनी तातूंत भितर आमचे कडेन गोंयांत 2 ठिकाणां आसात. एक म्हणल्यार तो आमचे मनोहर भाई पर्रीकर हांणी जो केल्लो तो अटल सेतू, त्याच बरोबर दक्षिण भागांत मोले हांगा ते एक आशिल्लें तें स्कूल. आनी अशा वेळाचेर नवीन एक सरकारा कडेन आमी मागणी केल्ली आसा की नवीन जो ग्राउंड आसा त्या ग्राउंडाचेर तांचे अटल बिहारी वाजपेयीजींचें अशें नांव दिवचें, भारतरत्न अटलजींचें, जेणे करून येणाऱ्या पिढीक सुद्दां तांचो इतिहास, तांची गौरव गाथा आनी तांचे कश्ट, मेहनत, त्याग हे सगळे चिरंतन याद उरचे. सगळ्या मतदारसंघांनी अटलजीच्या स्मृती भितर ते शताब्दी वर्स आसा. तांचो जन्म जाल्लो त्या दिवसाक 1924 पासून ते 100वें वर्स आमी हें करता. ते 100व्या वर्साच्या निमतान सगळ्या मतदारसंघांनी बुद्धिजीवी आसतले किंवा सगळ्या स्तराचेर अटलजीचे स्मृती संमेलन जातली. आनी त्या संमेलना भितर सगळे कडेन म्हणजे 3 विशय आसतले. एक विषय म्हणजे वेगवेगळे 3 विशयांचेर मार्गदर्शन करपाक वक्ते सगळे कडेन वतले. ताचे फाटलो हेतू कितें की येणाऱ्या पिळगेक हें सगळें कळपाक जाय. जांकां आपल्या देशाचो, जांकां आपल्या राष्ट्रपुरुशांचो इतिहास खबर ना अशी जी पिढी जर आसा तांकां ह्या पिढीक अवगत करप, तांकां हें सगळें तांचें नेतृत्व कोण तांचें बरें आसा तें सगळ्यांक सांगपाचो ताचो फाटलो हेतू आसा. अटलजीच पर्सनॅलिटी आनी आयडियोलॉजिकल जर्नी हो एक तांचो विशय आसा. दुसरो विशय त्या भितर तांचो पोएटीक सेन्सिटिव्हिटी आसतली, इंटेलेक्च्युअल तांचे डेप्थ आसतली, अशें आनी एडमिनिस्ट्रेशनांतली तांची कॅपेबिलिटी हे सगळे तातूंत विशय आसतले. अटल्स मॉडेल नेशन बिल्डींग हातूंत भितर तांच्यांनी ज्या वेळाचेर केल्ली सगळीं कामां, इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, रोड्स आसतले, इन्व्हेस्टमेंट आसतले खंयचे सोशल सेक्टरांतले, आनी त्याच बरोबर ते प्रमोट इंडियन लँग्वेज प्रमोट करपी आशिल्ले तांचे संदर्भांतल्यान
आणि तिसरो विषय आसा अटलजीज गुड गव्हर्नन्स अँड मोदीजीज रिझॉल्व फॉर डेव्हलप्ड इंडिया, जातून भितर विकसीत भारत 2047च्या संदर्भात जे कितें तांच्यांनी विजनरी पॉलिसीज तेन्ना केल्ल्यो 21वी सेंचुरीक हें धरून ते मुद्दे विकासांत तातूंत घेतले गेले वतले. भारताक 21व्या सदीन फुडें व्हरपा खातीर अटलजीचें नांव हें सदांच फुडें आसा आनी त्या खातीर अशें भारत रत्न अटलजी आमकां आदर्श विभूती म्हणून आमकां याद जाता आनी त्या खातीर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ह्या हातूंत भितर आमी प्रत्येक मतदारसंघांनी बी अटलजीच्या प्रतिमा तांकां आदरांजली अर्पीत करतले आनी तांच्या आदाराचेर जे प्रदर्शनी आसा त्या प्रदर्शनी आमी अटल स्मृती वर्साच्या निमतान दोन्ही तालुक्यां दोन्ही जिल्ह्यांत आमी करतले आनी तातूंत ताच्या फुडें बी रांगोळी स्पर्धा आसत, कदाचित कवी संमेलन आसत, कोणें ब्लॉग लिवप, कोणें हातूंत आर्टिकल्स लिवप, त्याच बरोबर एसे कॉम्पिटिशन, रीड कॉम्पिटिशन हे सगळें आसा. आनी हाजो प्रमुख आसा आमचो बाब रुपेश कामत, उत्तर गोंयचो जनरल सेक्रेटरी आनी ताजी फूल टीम जी आसा, जी राजसिंग राणे, सन्मत रायतुरकर ही जी टीम आसा ती ह्या सगळ्या अटलजीच्या पूर्ण हाजो इतिहास आसा तो फुडें व्हरतले. नॉर्थ डिस्ट्रिक्ट आमचे तेमेंद्र सेठ, फ्रँकी कारवालो आनी संदीप बांदोडकर आसात, जाल्यार दक्षिणे कडेन कृष्णा साळकार, राजेश गांवकर आनी विशाल सबदेसाय अशी ही टीम ह्या फुडल्या 8 दिवस ते 10 दिवस पूर्ण कार्यक्रम हो फुडें व्हरपा खातीर प्रयत्न करतले. तांचो जीवन सूची, तांचो जन्म 25 डिसेंबर 1924 पासून तांच्या पूर्ण जीवनाची प्रदर्शनी ही दोन्ही ठिकाणी लागतली आनी तांकां त्या खातीर तुमकां आमी ते ताजे डिटेल्स आसा ते आमी धाडटले आनी तांणी केल्ले कामाचे जे वळेरी आसा ती वळेरी प्रेसाच्या माध्यमांतल्यानूच लोकां कडेन पावोवपाचें काम तुमी करतले हें हांव तुमचे कडेन रिक्वेस्टूय करता. 1992 तांकां दिल्ले पद्मविभूषण आसत, मानद डॉक्टरेट आसत किंवा बेस्ट पार्लिमेंटरी म्हणजे श्रेष्ठ स्वातंत्र्य पुरस्कार आसतलो आनी शेवटी 2015 तांकां राष्ट्र निर्माणा खातीर दिल्ले भारत रत्न आसतलो. ह्या सगळ्याचे हातूंत भितर अटलजी हे आमचे भितर सदांच उरतले. अटलजीचे एक वाक्य जे आसा जे सदांच आमच्या हृदयान आसा ते फेमस आसा की तांच्यांनी जे वाक्य म्हणिल्लें, हार नहीं मानूंगा, सर नहीं ठानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ हे असत, किंवा अंधेरा चाहे कितना गहरा क्यों न हो, दीपक जल सकता है, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा. आणि हे सगळे हातूंतल्यान आमी प्रेरणा घेवन हे सगळे कार्यकर्ते आमी फुडें वचत आसात आनी ताजो भाग म्हणून अटलजीच्या दिसा फाल्यां तांकां विनम्र अशी आमी श्रद्धांजली आदरांजली अर्पीत करत भारतीय जनता पार्टीचेच न्ही तर पूर्ण भारतीय पूर्ण गोंयकारांक ह्या संदर्भांतल्यान म्हायती दिवपाचो एक प्रयत्न. 26 तारीख ही वीर बाल दिवस म्हणून आमी मनयतात. वीर बाल दिवस हे खरें म्हटल्यार आमकां एक प्रेरणा, एक 6 वर्साचे आनी एक 9 वर्साचो भुरगो, तांचो जन्म 1687 आनी एकल्याचो जन्म 1689 जाल्लो. अशें 2 ल्हान भुरगे, तांचे नांव साहिबजादे जोरावर सिंग आनी फतेह सिंग हांची शहादत जी आसा ती कोणूच विसरूंक शकना. आमकां अनेक गोश्टी वेगळ्या मार्गाक शिकयल्यो गेल्यो, तकलेन घातल्यो. चिल्ड्रन्स डे म्हटल्यार फक्त 14 तारीख हीच आसा, पण ताजें हें कितें, ताचे फाटलें मौलीक आनी हें आयडियोलॉजिकल विचार कितें आसा ह्या तरेन कांयच ना. पण हो दिवस इतल्याच खातीर मनयता की ह्या दिवसांतल्यान ज्या भुरग्यांनी राष्ट्राप्रती आपलो ह्या ज्या इतले आयुचेर इतले वर्सांचेर आमकां दाखोवन दिलें की राष्ट्र सगळ्यांत व्हडलें आसा. तांणी फुडल्यान कोणाच्या बँड जायनासतना शहादत येदी व्हडली केली, जाका आमी बलिदानी म्हणटात, तांकां आमी कधीच विसरपाक शकना. आनी त्या खातीर एक सीख परिवारांतल्या हेज्या व्हडल्या हातूंत भितर आमचे केंद्र सरकारान त्या स्पेशली हें जें वर्स आसा त्या वर्स
आमच्या वीर बाल दिवस आसा तो डिक्लेअर केलो आणि ताका लागून आज आम्ही फाटल्या वर्सांतल्यान हो दिवस आम्ही मनयता. साहिब रले जोरावर सिंग आणि फतेह सिंग हांच्या संदर्भात कितलेच की तांच्यांनी जेन्ना युद्ध हे जालें तांकां धरले आनी तांकां वणटीन भितर घातलो आनी तांकां पॅक केलो, पण तांच्या मृत्यू समोर आसतना सुद्दां तांकां कांयच दिसलें ना, भंय दिसलो ना आनी तांणी आपल्या राष्ट्रा खातीर, धर्मा खातीर, आध्यात्मीक जें हें आसा तें सांबाळपा खातीर आपले प्राणत्याग दिले, जांकां शहादत म्हणटात, ती न विसरपा खातीर आसा. गुरुद्वारा फतेह सिंग साहिब पळय आसा तो आज सुद्धा ह्या सगळ्या मुवमेंटाचो जिवंत साक्षरूप आसा आणि त्या खातीर सांगताना आमी केन्नाय म्हणटा की आध्यात्मीक स्वतंत्रता हो एक फक्त रक्षाक दिला तो एक अधिकार आसा, ते पवित्र कर्तव्य आसा आणि ते कर्तव्य सांबाळपाक वेळाचेर ह्या ल्हान भुरग्यांनी आपले अंतरात्म्याक आवाज दिवन तेची व्हडली शहादत दिली. केंद्र सरकारान तो पर्यंत आता गुरु गोविंद सिंग जी जे आसात तांचे 355 प्रकाश वर्षी केले आणि त्याच बरोबर 26 डिसेंबर हो जो आसा तो वीर बाल दिवस असो डिक्लेअर केला. 2019 करतारपूर कॉरिडॉर असो तो तांच्यानी उघडलो. 70 वर्साचे स्वप्न साकार करीत गुरुद्वारा दरबार साहिब हांगा वचपाची विजा ओपन केली. त्याच बरोबर त्या जाग्याचेर आतापर्यंत 2 लाख श्रद्धाळू जे गेल्ले आसा त्या निमतान येदे व्हडले कार्य केले म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी हांकां SGPC म्हणजे तो तर्फे प्रॉमी सेवा पुरस्कारय प्राप्त जालो. आज अफगाणिस्तानांतल्यान गुरु ग्रंथ साहिबाचे पवित्र स्वरूप जे आसा ते बरे सन्मानान परत जर भारतान हाडपाचें जर काम जर केल्लें आसा आनी हे शीख आणि हिंदूंचो उद्धार करपा खातीर काही नवे येवजण्यो केल्ले आसा ते ह्या सरकारान केल्ले आसा आणि म्हणून जे बिल आले नागरिकता संशोधन अधिनियम तातूंत भितर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातले जे थंय अनेक शीख परिवार आशिल्ले तांकां फास्ट ट्रॅकाचेर नागरिकता उपलब्ध करून ह्या देशां भितर दीर्घकाल जी विजा आसा ती दिली. अनेक अश्यो गजाल्यो करतना हे कार्य जे तांचे आसा ते राष्ट्रीय धरोहराच्या रुपान परिवर्तीत करपाक लागून 400 वर्साचे हाका लागून तेजे डाक तिकीट आणि हे सगळे कळपाक लागून म्हणटात. कारण भारतीय इतिहासान भितर शिखांचे बलिदान हो विश्वविद्यालय आणि युनिव्हर्सिटीन सुद्धा सिलेबस आसा तो सिलेबस घालपाचें काम ह्या निमतान भितर भारतीय जनता पार्टीच्या तर्फे केल्या आणि म्हणून हे 2 दिवस आसा हे 2 दिवस म्हणजे 25 तारीख जी आमची अटल बिहारी वाजपेयीची स्मृती संमेलनाच्या निमतान फाल्यां सुरू जातली आणि आजच्यान सुरू जातली इनफॅक्ट आणि त्याच बरोबर ते फुडले 7-8 दीस हो कार्यक्रम जातलो आणि त्या निमतान भितर पत्रकारां कडेन आवाहन करता की ताका योग्य ती प्रसिद्धी आणि त्याच बरोबर सगळे स्तरापर्यंत हो विशय वतना तुमकां आज जे प्रोग्राम आसा ते फाल्यां 26 तारखेक गुरुद्वाराचे ते परवरी स्वता हांव आसतलो ते गुरुद्वारा. वास्कोचे गुरुद्वारान मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसतले, जाल्यार मडगांवां जो आसा ते PWD मिनिस्टर दिगंबर कामत आसतले आणि मंडळ वायज सगळे 40 कॉन्स्टिट्युशनी ताचो प्रोग्राम जातलो. जे वीर बाल दिवसाची जी स्टेटची कमिटी आसा ती सर्वानंद भगत, जयंत जाधव, किशोर अस्नोडकर आणि शुभम काशीकर अशें आसा. जाल्यार नॉर्थ डिस्ट्रिक्टान दयानंद कारकोटकर, तुषार केळकर आणि निष्कर राव देसाय. जाल्यार सावथान प्रभाकर गांवकर, दीपक नायक आणि नेविन घोष अशे दक्षिण गोंयची कमिटी आसा. हे सगळे मूर्त रूप सकले स्तरापर्यंत व्हरपा लागून कार्यरत आसतले आणि त्या निमतान भितर ह्या कार्यक्रमाच्या निमतान भितर परत एकदा ऐतिहासीकच अशें न्ही जाल्यार राष्ट्रपुरुषांचो सन्मान आणि जांकां इतिहासान भितर ह्या काँग्रेसीन अनेक वर्सां अडगळीक उडयला आणि तांचे नांव सुद्दां घेना आसतना प्रत्येक चित्र हे आसा ते लोकां कडेन हाडपाचो प्रत्येक प्रयत्न करता. तांकां हें दाखोवन दिवपाक जाय की फक्त भारतातली संस्कृती, भारतातली आध्यात्मिकता, भारतातलो इतिहास आणि भारतातलो फुडलो जो प्रवास आसा तो खंयच्या दिशेन वता तो दाखोवपाचो हो एक प्रयत्न आसा. त्या खातीर सगळ्यांक देव बरें करूं.
वेगवेगळे पंचायती आपले पर्यंत ठराव घेतले, म्युन्सिपालिटी आपले पर्यंत घेतले, सरकार आपले पर्यंत घेतले आणि ऑफिसमधले आणि काहीतरी उठलेले नाव होते असं कारण तो सरकार इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि परत झाले आणि तांचा फॅमिलीचो वरून महात्मा गांधी इतलीच पर्यंत तांच्यांनी नांवां दवरपाचेर तांच्यांनी प्रयत्न केल्ले आसा. काळा त्यांनी पळयात लालकृष्ण अडवाणीचें नांव आसा, दीनदयाळ उपाध्यायांचें नांव आसा किंवा श्यामाप्रसाद मुखर्जींचें नांव आसा. हे सगळे जे आसात ते देशा खातीर आपले प्राण त्याग केल्ले आसा आणि ते करतना तांच्यांनी एक कोणूच फॅमिलीक एकल्याक कोणाकच इंटरकनेक्टेड मीटिंग एनजीबीजेपी अलायन्स असते तुमचे आमदारान तुमचे इंटरनल खबरी आसा त्या पक्षाचे भितर तांणी रिझॉल्व केलो ना म्हाका खबर ना कोणें सांगलें तें म्हाका तरी खबर ना हांव तें आयकतच ताणें सांगलें ताजी जर सत्यता जर कितें आसा ती एक तर ताणें सांगता एक तर हांवें सांगता म्हणजे हांव काय सांगता म्हाका कांयच खबर ना कोणें सांगता ताणें बरयलें ताकाच विचार न्ही खंय जाल्लें कितल्याक जाल्लें कोण आशिल्ले ताजें कितें तुजे कडेन सबस्टन्स आसा कितेंय बरयलें म्हणटा खंयचे तरी पोस्टाचे प्रत्येक गोश्टीक उत्तर दिवपाक म्हाका दिसना की सोयिस्कर जातलें. सर 2020 मध्ये तुम्ही ज्या जागा जिंकलेल्या होत्या त्यातल्या 7 जागा तुम्ही ह्या वेळेला हारलेला. त्याच्यामध्ये मंत्री बाबूश मोन्सेरात असतील, निळकंठ हलकर असतील, त्याच्यानंतर उल्हास तुयेकर असतील, 2 सांतांद्रे आणि हा पण 30 वाडी एकंदरीत जर धरलं तर पण एकंदरीत बाबूश असेल निळकंठ एक मिनिट त्याच्यानंतर उल्हास तुयेकर असतील, तुम्हाला जे पाठिंबा दिलेले आहेत आरएक्स रेजिनाल्ड असेल, याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? म्हणजे तुमचे मंत्री तुमचे आमदार तिथे असताना सुद्धा त्या जागा तुम्ही हारलात आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतो का? विचार त्याचा अजिबात नाही. कारण लोकांचा कल कुठे आहे हा लोकांचा कल त्यांनी दाखवलेला आहे. गेल्या इलेक्शनला कोविड असताना सुद्धा त्या टाइमला आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतच्या नेतृत्वाखाली इलेक्शन झालं. त्यावेळेला आपण जागा जिंकल्या होत्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा असताना 39.93% आपल्याला वोटिंग आलं भाजपला. आणि आजच्या परिस्थितीत आजचं जे इलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी अप्रॉक्सिमेटली 40 नाही आहे म्हणजे करेक्ट आहे 40.96 हे म्हणजे 41% पर्यंत आपलं वोटिंग आहे. म्हणजे आपलं वोटिंग टाकता कुठंच कमी झालेलं त्याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार नाही. वोटिंग पर्सेंटेज वाढल्या साक्षी असा पहिली तिथून ते एकूण म्हणजे मिळेल आणि ख्रिस्ती मतदारांना नाकारले असे म्हणू शकना. ख्रिस्ती मतदारांनी आम्ही मंत्री असं ख्रिस्ती मतदार सांगताना आम्ही खंय कॅन्डिडेट घातलो तो सांग न्ही. तुमचे अभ्यास करता अपक्षांनी टेको दिलो न्ही अपक्षांनी टेको दिलो आम्ही खंय पर्यंत कोणी सांगचे पळया खंयच्या अपेक्षा हांवें तेको दिलो आमी एकल्यान सांगचे आमी सांगला बरोबर आमी दिवू आमी अपक्षांक तेको दितलो एक पक्षाक तेको दिल्लो सांग ना. हांव पत्रकार म्हाका प्रश्न करता हांव पत्रकाराक प्रश्न करता. सर सांताक्रूज डेप्युटी सरपंच म्हणता की बाबूश मोन्सेरात त्याच्या पार्टी अगेन्स्ट त्यांनी कंपेन केले. पुणे तुमच्या बीजेपीच्या आमदारांवर आरोप केला ना उपाध्यक्ष कधी ठरणार ते त्यांची जी पिरियड जो ऑनगोईंग पिरियड 7 तारखेपर्यंत पण त्याच्यापूर्वी नव्या वर्षात जो मीटिंग झाला सो खंयच्या इश्यू धरून तो मीटिंग झाला जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाच्या संदर्भात त्यांचे अभिनंदन तांच्यांनी कशें काम करचें त्याचबरोबर ते सगळे कार्यकर्ते वोटबार दिवपा खातीर तांच्या तशेंच त्याच बरोबर तांच्यांनी अटलजीच्या संदर्भातली घेतलेली मिटींग वीर 12 दिवसाची घेतलेली मिटींग आमचे मोर्चांचे तांचे बरोबर मिटींग सेला जे प्रकोष्ठ आसा तांचे बरोबर जाल्ली मिटींग त्याच बरोबर तांच्यांनी आयिल्ले जे ऑफिस आसा ताजे पयले इन्स्पेक्शन आसतलें त्याच बरोबर आयज एका परिसंवादा खातीर ते आयिल्ले आसा ते खंय इलेक्शनाक कोणाचो परफॉर्मन्स खंयच्या आमदार मंत्र्याचो कोण
अशें कितें तरी जालां डिस्कशन आनी रिशफल Are you aware as a president that some of your own party leaders have done anti-party activities during their tour? अजिबात ना, काही तावडा होईल. अजिबात ना. तुका बेगीन असं- पण बाबुशाचेर एक आरोप जाता संदीप न्हू. पण जे सावंत, बाबुशाचेर एक डेप्युटी सरपंच सांताक्रूजचो संदीप सावंत डेप्युटी सरपंच त्यांनी आरोप केल्या की मिनिस्टर आणि त्याचा पीए सांताक्रूज चिंबेल आणि ताणे आरोप केल्याचं मजोरीने सांगतो. म्हणून तर आरजी येयली न्हू. अध्यक्षांनी आणि ते पण म्हणतो नाही. तुमचा सांताक्रूजचा MLA आरोप केला. MLA जो असा तुमचो MLA रुडल्फानू आरोप केला की बाबू स्पॉन्सरांतल्यान हांवें जर अजून पळोवना. ताणें त्या वेळाचेर ते कितें स्टेटमेंट कितें दिलां त्या स्टेटमेंटाक खरें म्हटल्यार तें अचानक जाल्लो रिजल्टाचेर प्रतिक्रिया आशिल्ली. तशें अजिबात ना. ताका 5,800 पर्यंत पळय मतदार पडले आनी आमकां अजून पसून ते 5,800 मतदार पडूना. ती भारतीय जनता पार्टीचे फाटले जर कोणी रिकॉर्ड काडले ती पयल्याच वायट. आनी हाजे पयलीं ताणें तो आमचो आसा वतनी आसा. हाजे पयलीं तो रावयल्लो आसा ताणें 2,000. ताजे पयलीं 1,500 इतलोच आसा. तो 2,000 किंवा 1,500 ज्या मनशाक पडटा त्या मनशाक सरळ जर पडपाक लागली 5,800 तेन्ना ताणें ताचो विचार काल एमजीपीचे सुदीन तोडकर त्यांच्यानी म्हणला की तुम्ही जर युतीन वता जाल्यार 27 आणि 22+ येवपाक शकता तर म्हणून सो ह्या गजालीचेर कशें पडटा आनी युतीच्यो फ्री पडल्या. काँग्रेस 4 वर्ग 10 वर गेले म्हणजे एका बाजूला काँग्रेसची कुठेतरी प्रगती होते असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही. का अजिबात नाही. कारण तिथं त्या जागी आम्ही आपले कॅन्डिडेटच टाकले. काही जागेनी जरा आमची पण काही कॅल्क्युलेशनची काही चूक झाली असेल. कारण काही कुठेतरी आम्ही वर खाली जातो. मान्य करतो. मी नवीन आहे ना. अशी एक चर्चा आसा अशी एका जागी BL संतोषान जेन्ना मिटींग जाल्ले तेन्ना पार्टीचे काही इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आसा मिनिस्टराचे बी ते डिस्कस जाले म्हणून ते काय जालें कांयच ना. आपण तयारी आसा नोकऱ्यांचो विषय बी आयलो म्हाका तेंच कळना. नोकरी दिवंक गावना. नोकरी दिवपाक मेळना. तेच म्हणटा म्हाकाच खबर आसा. हांव बसलो आमी सगळे आसा म्हणून म्हणटा की तुमी म्हाका विचारलें म्हाका खूब बरें दिसलें आनी हांव स्पश्ट बरें एक आटी नासतना उत्तर दिता मरे पळय. आनी भोवतेच कितें तरी चलयतात आनी भोवतेच कोण तरी उलयता आनी ताजेर म्हाका प्रश्न विचारलो गेलो वता म्हणून म्हणटा की विश्वास आसा न्ही जनतेकी म्हजेर विश्वास आसा सरकार आनी ताका मी 40% पर्यंत आम्ही जर पावता म्हणटकीर हाजो आमकां 50% पर्यंत साधे तुम्ही झाले जेव्हा फाटल्या तेव्हा युती नाशिल्ली एमजीबी हे युती आशिल्ली मग सीट्स कमी झाले फाटल्या हय आनी फाटल्या वाटेच्यान युती नासतना तांकां 10% मत आशिल्ली ताजे आतां ती 4.5% काय 5% जाली. अभ्यास करा आनी विचार बेतके कांदोळा कितें तरी इशू आयलो तुमची मिटींग की थंय कितें जालां म्हणजे हांव थंड बसलो आनी तुमचे प्रत्येक लायव्ह करता प्रत्येक प्रश्नाक व्यवस्थीत उत्तर घेता तरी पण ना म्हटलं आसतना तुमी म्हाज्या तोंडान मुद्दाम घाला म्हणजे कितें हे घे म्हणून हे तूच घे मुद्दाम कितें घालता म्हाका एक कळना. ते फेसबुकाचेर आनी हाचेर पळय जे चलता ताचेर घालून आमी खंय तरी हांगा उलयतना सत्य उलयता. आमी विरोधक जे आमचे भितर आसा तांचे भशेन उलयना. वासरात लंगडी गाय शाणी म्हणून आसा पयली तशी विरोधकां कडेन बी आसा. वासरात लंगडी गाय शाणी पण ते मागीर आपूण तितले शाणे दाखोवपाचे प्रयत्न करता. आमी थंड आसात न्हय. आमी प्रॅक्टिकल आसता फिजिकली रस्त्यार लोकां मदीं वता. सावियो रॉड्रिगीस तुमचो मेंबर आजून काय ना तसो हे ना. तो मेंबर आसत घडी पण तो खंयच्याच पदाचेर आनी खंयच्याच हाचेर ना. कारण ज्या दिसाच्यान 18 तारखेच्यान ज्या दिसाच्यान जानेवारीच्यान हांवें पदभार सांबाळ्ळो त्या दिवसा पासून ज्यांकां आमी ऑफिशियली नियुक्त केल्लो आसा तेच आमचे मेंबर आसात. त्या दिसाच्यान बाकी सगळे जेसी But don't you think he's damaging the name? अरे आता तुम्ही मेंबर जाऊ शकता होय मेंबर शकता डबल नंबर मारलो नंबर मेंबर कोणी आसा तसे बरेच जण झाले म्हणतात. खूप मेंबर आसा प्रत्येककडे काडटाले हाडून जोडतात बोलवचें म्हटलं पहिलीचे थोडे अशें बी आसतले की तिनी पार्टीचे